अभिनेत्री सोनाली कुलकर्णी गणेश उत्सवासाठी दुबईहून भारतामध्ये आलेली आहे। सोनालीनं आपल्या भावासोबत स्वतः गणपती बाप्पा साकारलेले आहेत। पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतानाच सोनालीनं महिलांवरील विघ्न दूर करण्यासाठी गणपतीकडे साकडं घातलंय। सोनालीसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी। संसार दुबईत असला तरी गणपती बाप्पाला प्रत्येक वर्षीप्रमाणे सोनाली कुलकर्णी या माहेरी आलेले आहेत आणि पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचे हे पर्यावरणपूरक बाप्पा जे आहेत ते विराजमान झालेले आहेत। या संदर्भातच आपण बोलणार आहोत सोनाली कुलकर्णी यांच्यासोबत। काय आहे यावेळेच्या बाप्पाचं विशेष? कारण प्रत्येक वेळी तुम्ही काहीतरी एक वेगळं संदेश जो आहे तो घेऊन येत असता। संदेश असा नाहीये, यंदा पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती असावी हाच संदेश कायम असतो। यंदा आमचं 5वं वर्ष आहे की आम्ही घरातच गणपतीची मूर्ती बनवतो। मी आणि माझा भाऊ अतुल कुलकर्णी आम्ही दोघांनी मिळून ही मूर्ती बनवलेली आहे आणि यंदा तुम्ही पाहताय फार कॉम्प्लिकेटेड काही नाही, शंकराची पिंड आहे आणि त्याच्यावरती विराजमान असा आमचा गणोबा आहे, बाल गणेश, आणि छानच एकदम सिंपल काहीतरी करूयात असा विचार होता, तर ते जमून आलंय असं वाटतंय। खरं तर गणपती बाप्पा म्हणजे एक विघ्नहर्ता आपण मानत असतो। कोणतं विघ्न दूर करण्याचं साकडं यावेळेला घालताय? समाजात असलेलं असुरक्षितता जी महिलांच्या बाबतीत आहे, ती मला असं वाटतं ते जे संकट जे घेऊन आपण सगळ्याच महिला वावरतायत आपल्या देशामध्ये, ते विघ्न दूर व्हावं आणि त्यासाठी योग्य ते निर्णय घेतले जावेत असं वाटतं। समाजाला काय संदेश देणार आहे या 10 दिवसासाठी? कारण खूप धांगडधिंगा अलीकडच्या काळात होतोय। सांस्कृतिक वारसा कुठल्याही उत्सवातला संपू नये याची काळजी घेणं आपल्या हातात आहे। नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।